आणि आता पुढे बघूयात मोठ्या घडामोडी। वारी सुरू असल्याने एसआयआरची प्रक्रिया पुढे ढकलावी। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची निवडणूक आयोगाकडे ही मागणी। आयोगाला वारकऱ्यांचं नाव वगळायचं आहे का, सपकाळांचा हा सवाल। पिंपरीच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी आता एका अधिकाऱ्याला बेड्या। सुरक्षा अधिकारी विजय सपकाळचा शोध सुरू। या प्रकरणामध्ये उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली। महिनाभरात प्राथमिक आणि 2 महिन्यांमध्ये अंतिम अहवाल सादर करण्याचे दिले आदेश। स्कूल बस आणि मॅनहॉल दुर्घटनेप्रकरणी पालिकेचा अहवाल मान्य नाही। निष्पाप जीवाची किंमत फक्त 7 लाख रुपये का। चौकशी समितीच्या अहवालानंतर महापौर ऋतू तावडेंचा हा संतप्त सवाल। जनतेचा जीव इतका स्वस्त झालाय का। चेंबूरमधील झाड कोसळल्याच्या घटनेचा चौकशी अहवाल अत्यंत दुर्दैवी, संतापजनक आणि अमान्य। भाजपच्या चित्रा वाघ यांची ट्विट करत ही प्रतिक्रिया। तर अहवाल म्हणजे निर्लज्जपणाचा कळस। अहवालामध्ये बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष केलं। अहवालावर मनसे नेते संदीप देशपांडे यांची ही प्रतिक्रिया। वसईमधील 5 जुलैला महिलेच्या अंगावरती पत्र्याचा शेड पडल्याचा व्हिडिओ आला समोर। या दुर्घटनेमध्ये महिला गंभीररित्या जखमी झाली आणि रुग्णालयामध्ये उपचार या महिलेवर सुरू। या व्हिडिओद्वारे वसई विरारमध्ये अतिवृष्टी किती तीव्र होती हे स्पष्ट झालं। कथित व्हायरल ऑडिओ क्लिप आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून तयार केली आहे। व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणावरती खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचं स्पष्टीकरण। धैर्यशील मोहिते पाटलांची चौकशी होणार, जयकुमार गोरे यांची ही प्रतिक्रिया। आमदार रवी राणा यांचा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन। सोयाबीनचे पेरलेले बोगस बियाणे निघाले, त्यामुळे यावरती लक्ष घालण्याची मागणी। बियाणे कंपनीने शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी अशी राणांची मागणी। सोयाबीन बियाणे प्रकरणामध्ये आता 18 कंपन्यांवरती कारवाईचा इशारा। 181 प्रकरणं न्यायालयामध्ये दाखल असल्याची माहिती। शेतकऱ्यांना तातडीने बियाणे बदलून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। शेतकरी कर्जमाफीला राज्यपालांची मंजुरी। 30 जुलैपूर्वी रक्कम वितरित होणार असल्याची देखील माहिती। बीडच्या केज तालुक्यातील पुलाच्या निकृष्ट कामाचा व्हिडिओ व्हायरल। पुलाच्या बाजूचे कठडे लाथ मारल्यानंतर अक्षरशः तुटले। बांधकामात ठेकेदारानं स्टीलच वापरलेलं नाही। बांधकाम विभागाकडून स्पष्ट, स्टील वापरून काम न केल्यास बिल क्लिअर करणार नाही, बांधकाम विभागाची माहिती। यानंतर पुढे बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मोठ्या प्रकल्पांना अजित पवारांचं नाव देण्याची रोहित पवारांची मागणी। तर पुणे रिंग रोड, पुणे शिरूर एलिव्हेटेड प्रकल्पांना अजित पवारांचं नाव द्या। रोहित पवार यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे ही मागणी। कोणत्याही कारणानं दुबार पेरणीची वेळ आल्यास त्यासाठी लागणारा निधी डीपीडीसीच्या माध्यमातून देणार। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा मोठा निर्णय। नागपूरमध्ये 4 सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर विरोधात गुन्हा दाखल। इथेनॉल बाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींबद्दल गैरसमज पसरवल्याप्रकरणी करण्यात आली कारवाई। इंस्टाग्रामवर दिशाभूल करणारे आणि बेकायदेशीर कृत्यांना प्रोत्साहन देणारे व्हिडिओ अपलोड केल्याचा आरोप। बांधकाम कामगारांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळणार। नैसर्गिक मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार 3,50,000 रुपयांची मदत। बांधकाम कामगारांच्या अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला आता 6,50,000 रुपयांची मदत दिली जाणार। दिव्यांग कामगारांना 2 लाख रुपयांचं सहाय्य मिळणार। परभणीमध्ये राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मतदारसंघामध्ये शिक्षण व्यवस्था कोलमडून पडली आहे। तर जोगीतांडा गावामध्ये 5वी पर्यंत शाळा आहे, मात्र शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर ना छत आहे ना योग्य व्यवस्था। 1ली ते 5वीचे वर्ग एकाच खोलीमध्ये, जीव धोक्यात घालून चिमुकल्यांचं शिक्षण घेण्याची वेळ। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची बदली प्रक्रिया। संशयाच्या भोवऱ्यामध्ये पदोन्नती आणि बदली प्रक्रियेमध्ये आर्थिक देवाणघेवाण झाल्याची चर्चा। पालकमंत्री आबिटकरांसह हसन मुश्रीफ यांच्याकडून प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली। जेजुरी या ठिकाणी वारीमध्ये झालेल्या अपघातात जखमी झालेल्या 3 महिला वारकऱ्यांवरती अतिदक्षता विभागामध्ये उपचार। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून अपघातातील जखमी वारकऱ्यांची भेट। सरकार म्हणून भाजप सर्वतोपरी मदत करणार असल्याची रवींद्र चव्हाण यांची ही प्रतिक्रिया। केतन अग्रवाल हत्या प्रकरणी केतनच्या आई राखी अग्रवाल यांचं थेट पंतप्रधान मोदींना भावनिक पत्र। कोणतीही सहानुभूती किंवा विशेष मदत नको, फक्त माझ्या मुलाला न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, पत्रातून ही विनंती केली। ट्रेनमधील चाकू हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या मयंक लोहारच्या वडिलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। मुलाला न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। या प्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन।